प्रणिपात. माझं नाव समीर आणि आपण बघत आहात एकमेव मराठी योगा चॅनल. तर आज आपण बघू थायरॉइड. थायरॉइड एक डिसऑर्डर आहे. ते फक्त भारतात नाही तर जगभरात त्याच्या समस्या आहेत, एक प्रॉब्लेम बनला आहे. थायरॉइड ग्लँड हा आपल्या गळ्याच्या खाली असतो इथे. तर त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत, एक हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. तर बेसिकली योगा या दोन्हींसाठी फायदेशीर आहे, या दोन्ही थायरॉइडसाठी. ते काय करतं, थायरॉइड ग्लँडमध्ये थायरॉक्सिन नावाचा पदार्थ असतो, तो प्रोड्यूस चांगला करतो आणि मेंटेन ठेवतो शरीरामध्ये. आणि थायरॉइडचं मेन काम काय आहे की शरीराची वाढ करणे, मेटाबॉलिझम रेट आहे तो व्यवस्थित ठेवणे. कारण वजन लोकांचे खूप वाढतात, एकदम कमी होतात. तर थायरॉइड शरीराला मेंटेन ठेवतो. तर योगा हा दोन्हीवर काम करतो. तर योगा जर केला तर पूर्ण थायरॉइड बरा पण होऊ शकतो. आज आपण बघू असे 6 आसनं, त्या सिक्वेन्सने तुम्हाला करायचं आहे. असं नाही की पहिलं आसन दुसऱ्यांदा करायचं, दुसरं पहिलं करायचं. मी तुम्हाला जो सिक्वेन्स देईल त्या सिक्वेन्सने आसन करा. कारण हठयोगामध्ये त्याची एक पद्धत आहे, ते आसन करायचं एक फ्लो आहे, तो फॉलो करा, तर तुम्हाला त्याचे बेनिफिट जास्त होईल. तर बघू आपण पहिलं आसन. पहिलं आसन बघू आपण मर्जर आसन. तर मर्जर आसन करण्यासाठी पहिलं तुम्हाला वज्रासनमध्ये बसायचं. वज्रासन. आता गुडघ्यावर या तुम्ही आणि दोन्ही हात असे मॅटवर. गुडघ्यामध्ये थोडंसं अंतर ठेवा आणि तुमचा गुडघा आणि हात एका सरळ लाईनमध्ये राहील. पायाची पोझिशन बघा मध्ये. हात आणि गुडघे एकाच लाईनमध्ये, सेम डिस्टन्स. आता श्वास घ्यायचा आहे. तर श्वास घेताना बघा, आर्च थोडंसं काढलंय आणि वरती बघायचं. श्वास सोडत, पोट आत, कंबर थोडीशी उचलायची आणि माझी चीन आहे ती बघा कुठे, हनुवटी आहे ती छातीला लागलेली. पूर्ण पेल्विक, पोट आत ओढायचं, मान पूर्ण लागली पाहिजे. परत श्वास घ्या. पोझिशन व्यवस्थित बघा. एक 5 सेकंद थांबायचं. श्वास सोडत, खाली, रिलॅक्स. तर हे आपण बघितलं मर्जर आसन. तर मी आता एकदा तुम्हाला करून दाखवलं. तुम्ही कमीत कमी 3 ते 5 सेट करायचे, सेम कसं जी पद्धत सांगली तशी. यांनी काय होतं बघितलं की मान आपली, जे थायरॉइड ग्रंथी इथं आहे, इथं त्याचा मेन इफेक्ट आहे. आपण वरती बघतो. ह्या आसनाचे दोन्ही फायदे थायरॉइडसाठी तर आहेच, पोटासाठी आहे, बॅकसाठी सुद्धा आहे. पण मी आज थायरॉइडचं सांगतोय. तर मान आपण जेव्हा वरती घेतो आणि परत खाली लावतो तेव्हा ही इथली जे ग्रंथी आहेत ते ॲक्टिवेट होतात, ब्लड सप्लाय चांगला मिळतो त्याला आणि एकदम थायरॉइडसाठी खूप इफेक्टिव्ह. आणि खाली घेतल्यामुळे तुम्ही पोट प्रेस करता तर पोटासाठी पण चांगलं आहे. तर हे झालं पहिलं आसन. तर मर्जरी आसनचा एक व्हिडिओ मी केलेला आहे आधी, तर तुम्ही बघू शकता, त्याची लिंक मी वरती देत आहे, ती बघा. तर आता आपण बघू दुसरं आसन. दुसरं आसन आहे बसून येते, पण पहिले दंडासनमध्ये बसा. त्याचं नाव आहे जानू शीर्षासन. तर कसं करायचं बघू आपण. पहिलं दंडासनमध्ये ताट बसायचं. नंतर तुमचा उजवा पाय सरळ, डावा पाय असा गुडघ्यामध्ये वाकवायचा आणि ही जी डाव्या पायाची टाच आहे ती उजव्या पायाच्या अशी मांडीला लावायची. इथं अशी व्यवस्थित लावायची बघा, इथं बघा व्यवस्थित लावायची. पाय स्ट्रेट. श्वास घ्यायचा व्यवस्थित. श्वास घेऊन श्वास सोडत खाली. परत श्वास घेत वरती. असंच तुम्ही दुसऱ्या साईडला पण करू शकता. आता मी तुम्हाला एक साईड दाखवली. ह्याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही 5 श्वास घ्या, पूर्ण इनहेल एक्झहेल, नाही तर मग 30 सेकंड्स होल्ड करायचं. आता परत एकदा बघू. आता दुसऱ्या साईडने बघू आपण. लेफ्ट लेग स्ट्रेट आणि तुमचा उजवा पाय. आता उजवा पायची टाच, उजव्या पायची टाच डावा पायच्या मांडीला अशी व्यवस्थित ठेवायची. श्वास घ्या, श्वास सोडत. इथं पण असं मान अशी नाही करायची, ठीक आहे.
पूर्ण अशी छाती तुमची गुडघ्याला लागली पाहिजे आणि डोकं तुमच्या शिनवर. श्वास घेत राहा. हे बघितलं आपण जानू शीर्षासन. ह्याचा पण खूप इफेक्ट थायरॉइडवर होतो, कारण तुमचं पूर्ण पोट मान पूर्ण अशी पुढे जाते, त्यामुळे इथं प्रेशर येतं, इथं गळ्यावर प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे त्या ग्रंथी ॲक्टिवेट राहतात. तर तिसरं आसन बघू आपण, सर्वांगासन. आता त्यासाठी तुम्हाला पाठीवर झोपायचं. तर सर्वांगासनमध्ये पाठीवर झोपलो आपण. तर करण्याची पद्धत कशी आहे, पहिलं मी सांगतो की ज्यांना शक्य आहे, म्हणजे जे करू शकतात त्यांच्यासाठी सांगतो, आणि ज्यांना शक्य नाही आहे त्यांच्यासाठी मी एक विपरीत करणी म्हणून एक आसन आहे, सर्वांगासनचा एक प्रकार आहे तो तुम्हाला मी सांगतो. पहिलं मी हे दाखवतो. आता मी सर्वांगासनमधनंच पुढचं जे आसन आहे हलासन ते पण दाखवणार आहे. तर पाठीवर तुम्ही झोपलाय, दोन्ही पाय जवळ, श्वास घ्या. श्वास घेत पाय वरती करा. पाय असे स्ट्रेट नसेल तर फोल्ड करून केले तरी चालतील. हिप्स अप, तुमचे हिप्स अप, आणि तुमचे दोन्ही कोपरे असे आतमध्ये, हात पाठीला टेकलेले, आणि व्यवस्थित खांद्यावर पूर्ण बॉडी वरती. तर हे झालं सर्वांगासन. इथं पण तुम्हाला एक 20 ते 25 सेकंद होल्ड करायचं, श्वास घेत राहायचं. आता इथनं आपल्याला हलासन करायचं आहे. बघा पूर्ण प्रेशर तुमच्या खांद्यावर, मानेवर, गळ्यावर आलेलं आहे पूर्ण. तर थायरॉइडसाठी तर उत्तम औषध आहे. तर हलासन करायचं. पहिलं इनहेल करून, एक्सहेल, उजवा पाय खाली, परत इनहेल उजवा पाय वरती, एक्सहेल डावा पाय खाली, परत इनहेल डावा पाय वरती. आता एक्सहेल करून दोन्ही पाय खाली न्यायचे. हे झालं हलासन. हात सोडून द्यायचे खाली. पायाची बोटं तुमच्या डोक्याच्या साईडला. आता तुम्हाला शक्य नसेल असं तर तुम्ही असं पण करू शकता. जमलं तर असं करा, नाही तर सपोर्ट घ्या हाताचा आणि पाठीला तुमची बोटं लावा, अशी हात लावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. इथं पण एक 20 ते 25 सेकंद थांबायचं. श्वास घेत दोन्ही पायावरती. परत आपल्याला सर्वांगासनमध्ये जायचं. आता आसनमधनं बाहेर यायचं आपल्याला. तर कसं करायचं, तर पहिले गुडघे बेंड करायचे, नंतर हात खाली लावायचे. आता अप्पर बॅक, नंतर मिडल बॅक आणि लोअर बॅक, वर्टिब्रा, अप्पर मिडल लोअर, आणि मग पाय असे खाली. तर ही पद्धत आहे सर्वांगासनची, फार इफेक्टिव्ह आहे. आता ज्यांना शक्य नाही सर्वांगासन करणं, म्हणजे थोडं अवघड जाते वरती पाय उचलणं, तर त्यांच्यासाठी मी दाखवतो. विपरीत करणी म्हणतात त्याला. दोन्ही पायाशी जवळ घ्या. आता तुमचं एवढं तरी होत असेल, गुडघे जवळ केलेत, हिप्स अप, एवढं होत असेल, ठीक आहे. पाय आता असे वरती घ्या आणि सपोर्ट करा. इथंच सपोर्ट करा, कारण तुमचं पूर्ण वरती होत नाही, ठीक आहे. असं इथं सपोर्ट करा आणि पाय थोडेसे जेवढे शक्य तेवढं करा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला इफेक्ट आहे, ठीक आहे. तुमची पाठ पूर्ण वरती होत नाही आहे, हिप्स होत नाही, तर असं करा. एवढंच करा. पाय शक्यतो जेवढं करता येईल तेवढं करा, नसेल तर एवढंच केलं तरी चालेल. आता श्वास सोडत हलासन पण जेवढं शक्य तेवढं करा. पाय टेकले तर ठीक आहे, नाही टेकले तर एवढं केलं तरी चालेल. पण इथं थांबा एक 20 ते 25 सेकंद. आणि परत खाली कसे येणार, तर गुडघे वाकून, अप्पर मिडल लोअर, मग पाय असे खाली. मान अशी उचलायची नाही खाली येताना पूर्ण, नाही तर मानेवर प्रॉब्लेम येईल, मागं प्रेशर येईल मानेला. मान तशीच ठेवायची. तुमच्या पाठीवर पूर्ण वर्टिब्रा यायचं खाली. अप्पर मिडल आणि लोअर, ही झाली पोझिशन. नंतर थोडं रिलॅक्सेशन करायचं. आता उठून बसा एका साईडला असं. तर हे झालं सर्वांगासन आणि हलासन.
आता आपण बघू पुढचं आसन. तर मला आशा आहे की तुम्हाला कळलं असेल हे, की ज्यांना सर्वांगासन जमत नाही त्यांनी विपरीत करणी करा, तरी पण इफेक्ट सेमच आहे, पण सपोर्ट घेऊन करा व्यवस्थित. ठीक आहे. आता जे पुढचं आसन आहे ते आहे मत्स्यासन. म्हणजे सर्वांगासन नंतर ऑलवेज मत्स्यासन करायचं असतं. त्यात पण झोपूनच आहे, झोपून राहायचं. जेव्हा तुम्ही शवासन करता, शवासनमधनं बाहेर आला तर मत्स्यासन करायचं. आता मत्स्यासन कसं करायचं? पायाची बोटं तुमच्या डोक्याकडे, दोन्ही हात तुमच्या मांड्यांच्या हिप्सच्या खाली. ठीक आहे. एल्बो व्यवस्थित आत लावून घ्यायचे. बघा, ही पोझिशन पहिली पोझिशन झाली. दुसरी काय करायचं? श्वास घ्यायचा, डोकं वरती, चेस्ट अप, एक्सेल. आता डोक्याचा मध्यभाग असा लावायचा खाली, एल्बो चांगले प्रेस करायचे, पाय सरळ, आणि श्वास घेत राहायचा. एक 20 ते 25 सेकंद ह्याच्यामध्ये पण तुम्ही होल्ड करायचा. परत श्वास घेत वरती, डोकं वरती, चेस्ट वरती, एक्सेल, श्वास सोडत, पाठ खाली, रिलॅक्स. नेहमी सर्वांगासन झालं की मत्स्यासन करायचं. ही कॉन्ट्रापोज आहे. आणि मी ज्या सिक्वेन्स तुम्हाला तिथं तुम्हाला सिक्वेन्स देतो, त्या सिक्वेन्सेस फॉलो करा. असं नका करू की पहिलं मत्स्यासन केलं आणि मग सर्वांगासन केलं. ते नाही, ते एक सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सनी जायचं, त्याचे इफेक्ट जास्त हाठ योगामध्ये सांगितलेलं आहे. त्याचं पुढचं आसन आहे ते बघू आपण, सेतू बंदासन. दोन्ही पाय असे बेंड करा गुडघ्यामध्ये. शक्यतो पोझिशन अशी घ्या की तुमचे हात तुमच्या टाचांना असे टच होत आहेत. ठीक आहे. ही ॲडजस्ट करून घ्या पोझिशन. आता श्वास घ्यायचा, हिप्स अप, व्यवस्थित शोल्डर वरती घ्या. मान बघा, तुमची मान, हनवटी छातीला टच झाली पाहिजे. तर हे आसन थायरॉइडसाठी तर आहेच, पोटासाठी, बॅकसाठी पण खूप छान आहे. पूर्ण प्रेशर येत आहे बघा, पाठीवर, मानेवर, गळ्यावर. आता श्वास घेऊन पोट आत घेतलं तर जास्त इफेक्ट आहे. श्वास घ्या, हळूहळू तुमचं सीट डाऊन, हिप्स डाऊन. त्याच्यामध्ये पण तुम्ही एक साधारण 15 ते 20 सेकंद होल्ड करा. एक सेट केलं तरी चालेल. तर हे बघितलं आपण सेतू बंदासन. आता शेवटचे जे आसन आहे ते पवनमुक्तासन आहे. पवनमुक्तासनमध्ये पण तसे दोन्ही पाय असे होल्ड झालेले गुडघ्यामध्ये. श्वास घेत गुडघ्यावरती, दोन्ही हाताने गुडघे असे, हात इंटरलॉक करून गुडघे असे प्रेस करा छातीवर. थांबा इथं थोडा वेळ. आता श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत, मानवरती, डोक्यावरती. श्वास घेत राहा इथं. परत श्वास घेत, डोकं खाली, श्वास सोडत, पाय खाली. शवासन करा. शवासनमध्ये दोन्ही पायामध्ये अंतर, हातामध्ये अंतर, हाताचे तळवे आकाशाकडे. शांत झोपून राहायचं. तुमच्या ॲबडोमिनल ब्रीदिंग म्हणजे श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना पोट आत. तुम्ही रिलॅक्स होऊ शकता 5 ते 10 मिनटं किंवा 15 मिनटं, 20 मिनटं, जसं तुम्हाला वेळ असेल तसं. पण कमीत कमी 5 ते 10 मिनटं तरी रिलॅक्सेशन हवं आहे. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात एकमेकांमध्ये असे इंटरलॉक. श्वास घेत दोन्ही हात वरती, स्ट्रेच करा, पाय स्ट्रेच करा, पूर्ण शरीर स्ट्रेच करा, हात स्ट्रेच करा, स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, एक्सेल. श्वास सोडत, हात खाली. आता उठून बसा. एका साईडला बॉडी अशी वळवा, शरीर, आणि हळूवार उठून बसा. ही जी आत्ता मी तुम्हाला जी सांगितली पद्धत ती फार इफेक्टिव्ह आहे. आणि हठ योगामध्ये तर सिक्वेन्स दिलेला आहे, एक फ्लो आहे, तो फ्लो फॉलो करा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि बघा मग किती फरक पडतो. हळूहळू जर रोज ह्याची प्रॅक्टिस केली तर गोळ्या पण जातील तुमच्या. पण लाईफस्टाईल, मी तेच म्हटलं, लाईफस्टाईल एक दिनचर्या फार आवश्यक आहे. प्रॉपर जेवणं, झोपणं आणि व्यवस्थित खाणं, टाईम फॉलो करणं, तर तुमचं सगळं व्यवस्थित होईल. तर मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुन्हा भेटू उद्या. प्रणाम.